मग त्याच्यासाठी आम्ही एक रेन प्रोटेक्टिंग रूफ हा प्रोजेक्ट घेतलेला आहे. आपण जर असं ऑटोमॅटिक केलं की पाऊस पडला की कपडे आपोआप घरात जातील, म्हणजे लवकर कळतं पाणी वेस्ट होईल हे लवकर कळतं आणि लगेच आपल्याला बंद करता येतं टाइम. मग टंचाई भासू नये यासाठी आम्ही प्रोजेक्ट निवडला होता. म्हणजे तो प्रोजेक्टचं नाव होतं की ऑटो लेवल सेन्सर. अशा प्रकारच्या संधी या ग्रामीण भागातील मुलांना मिळत आहेत ही एक आनंदाची बाब आहे. This program is actually twofold. One is, yes, you're providing or upscaling the program of AIMS, that is Tinkering Lab, by providing a professional mentoring, incubation to these students. But apart from that, you are involving them to identify some of the social problems and what are the likely solutions for these problems. It's not only about innovation and entrepreneurship, but you're building life skills. तर शिक्षण आणि उपजीविका या संकल्पना ज्या प्रभावीपणे पुढे घेऊन जाऊ शकतात, ही जेव्हा चाचपणी केली गेली तेव्हा आम्हाला एम्पॉवर या इन्स्टिट्यूटचं ऑप्शन आमच्या डोळ्यापुढे होतं की जे तांत्रिक कौशल्य ATL लॅब चालवण्यासाठी आणि ही संकल्पना पुढे घेऊन जाण्यासाठी पाहिजे त्या सर्व गोष्टी एम्पॉवरकडे आहेत. ग्रामीण भागामध्ये काम करण्याची त्यांची मनापासून तयारी होती. या दोन गोष्टीचा विचार केल्यामुळे थोडंसं एम्पॉवरबरोबर आपण काम प्रभावीपणे करू शकलो. इंडसइंड बँक आणि वॉटर या दोन संस्थांबरोबर ज्यावेळी उस्मानाबादच्या डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये मुलांना इंट्रोड्यूस करायचं ज्यावेळी ठरलं त्यावेळी आमच्यासमोर दोन चॅलेंजेस होते. नंबर एक, सगळ्या शाळा कोविडमधनं बाहेर येत होत्या आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये ATL एस्टॅब्लिश नव्हते. तर ATL एस्टॅब्लिश करून त्याचं ॲक्च्युली टेक्नॉलॉजी लर्निंग बरोबर चालू करणं आणि मुलांना टेक्नॉलॉजी शिकवणं हा एक चॅलेंज होता. आणि दुसरं म्हणजे ह्याचं जे आउटपुट आहे म्हणजे टेक्नॉलॉजीचं शिकल्याचं आउटपुट हे मुलांनी रिअल लाईफ प्रॉब्लेम्समध्ये वापरणं गरजेचं होतं, तरच त्याला डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये इंटिग्रेट करता आलं असतं. तर मुलांना रिअल लाईफ प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करणं आणि शिकलेली टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये लावणं आणि त्याच्यातनं नवनिर्मिती करण्याच्या आयडिया जनरेट करणं या सगळ्यासाठी आम्ही टेक्नॉलॉजीबरोबर इंट्रोड्यूस केलं डिझाईन थिंकिंग आणि त्याच्यातनं मुलांना रिअल लाईफ समस्या काय असतात ते शोधणं सोपं गेलं आणि त्याच्यातूनच चांगल्या आयडिया निर्माण झाल्या. Have a very good feel of what the user or the consumer wants. What we also do is in every school, once the top teams are identified, they go through a boot camp process. I think they're exposed to different sessions on marketing, on finance, on business model building, and so on. More importantly, they are also connected to mentors from the industry who could give them a lot more practical insights on how to make the project more feasible and more valuable. This allows the children to look at inputs from different quarters and build a very robust prototype which is almost ready to go to the market. जर गरज ही शोधाची आई असेल तर संसाधनांचा अभाव, लॅक ऑफ रिसोर्सेस हे शोधाचे जनक आहे. हे मी नाही, हे आपल्याला उस्मानाबादमध्ये 80 किलोमीटर आतमध्ये एका गावातील जवळपास 27 शाळांमध्ये आम्ही मुलांचे आयडिया घेणार आहोत आणि ते तुम्हाला दाखवणार आहे की इनोव्हेशन कशा पद्धतीने करता येतं आणि सामान्य ते सामान्य प्रॉब्लेम्स टेक्नॉलॉजी वापरून कसे सॉल्व्ह करता येतील हेच आपण आज बघणार आहोत. चला माझ्याबरोबर. मनातल्या आयडिया दुसऱ्यांबद्दल व्यक्त करायला आम्हाला संधी मिळाली. मग ही आयडिया आम्ही सगळ्यांना दाखवण्यासाठी खूप एक्सपर्ट होतो मॅडम आणि एक्सपर्ट झाल्यामुळे आमची निवड झाली. यासाठी इतका आमच्या चेहऱ्यावर आनंद झाला होता ना मॅडम, आम्ही खूपच एक्सायटेड होतो. प्रत्येक आईवडिलांना हेच वाटणार आहे की आपलं लेकरू किती मोठ्या पदार्थात किती एक्सपर्ट होतोय. या विज्ञानाच्या मदतीने समाजाची मदत करू शकतो आणि समाजातील विविध समस्या सोडवू शकतो. आम्हाला म्हणजे असा आनंद झाला की एवढ्या विद्यार्थ्यांमधून आम्हाला ही संधी मिळाली आणि आम्ही या संधीचं सोनं करायचा नक्कीच प्रयत्न करू. म्हणजे आम्हाला सायन्सची आवड झाली या प्रोजेक्ट म्हणजे अटल टिंकरिंग लॅब पण आम्हाला सायन्सची आवड झाली. जे सायन्स अवघड वाटायचे ते आता सोपं वाटायले आणि करायला पण मजा येईल थोडंसं. ह्या मार्क्सच्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी विसरत चाललेलो होतो की मुलांमध्ये एक इनोव्हेटिव्ह कल्चर पण आहे. अशा प्रकारचा प्रोग्राम याच्या आधी झालेला नाही आहे आणि जरी झालेला असेल तर आमच्यापर्यंत पोचलेला नाही.
असेच पुढे जास्तीत जास्त उपक्रम घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करावं. त्यानं जो प्रोजेक्ट घेतलाय ना तो शाळेत ना आलं की तेच करायला लागतो. ओढून घेऊन त्याच्या हातून उपयोग नाही, त्याला काहीतरी पर्याय देणं गरजेचं होतं आणि त्याच्यात एक आवड निर्माण झाली. त्यामुळे इतकं छान वाटलं. बरीचशी माहिती नव्हती त्यांना ती माहिती सांगायला चालू केली. मला छान वाटलं. ते भागामध्ये पण मुलांमध्ये खूप टॅलेंट आहे, त्यांच्यामध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. ते तुम्ही पुढं त्यांना घेऊन जाण्याची करतायत आणि त्यांच्यामधले जे क्षमता आहे ते बाहेर काढण्यासाठी हे अतिशय चांगलं संकल्प आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन पण करण्यात आलेलं आहे. यामुळे आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी किंवा आकांक्षित जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना हा कार्यशाळेचा खूप फायदा झालेला आहे. मी घरात आईला त्रास व्हायला बघून हा प्रयोग आम्हाला सुचला. हा प्रयोग आम्ही आईला त्रास व्हायला बघून केलेला आहे आम्ही तिघींनी मिळून. आणि आम्हाला वाटलं देखील नव्हतं की आमचा नंबर येईल, पण आमचा नंबर आला. आम्हाला खूप छान वाटतं. जे प्रश्न विचारले त्याचे उत्तर जरा असं वाटत होतं की सांगावं की नको, भीती वाटत होती. हे कंपनीमध्ये पण वापरू शकतो किंवा आपण कारखान्यामध्ये वापरू शकतो. मी सरांना हे सांगितलं, सरांनी सर बोलले हां बरोबर आहे म्हणले तुझं. आईच्या डोळ्यातील अश्रूंनी हे प्राईज मला मिळून दिलं आहे. त्यामुळे मी तुमचीही आणि आईचीही खूप आभारी. माझ्या लाईफमधला फर्स्ट अवॉर्ड आहे आणि मला खरंच एवढी खुशी व्हायली मी शब्दामध्ये नाही सांगू शकत आहे. मला वाटलं नव्हतं मी असं होईल म्हणून. मला माझ्या पप्पाला असं वाटत होतं की मी असं काहीच करू शकणार नाही, पण आता त्यांना अभिमान वाटेल. जिंकण्यासाठी ह्याच्यासाठी नाही आला. आमची आयडिया दाखवण्यासाठी आम्ही आलेलो की आम्ही आयडिया केलेली आहे, आम्हाला आयडिया दाखवायची आहे. आणि मी जी आयडिया केलेली आहे हे नाही कोणत्या इंटरनेटवर आहे ना कोणत्या मोबाईलवर आहे. ही आयडिया मी स्वतः केलेली आहे. कारण हे असे गोल्डन चान्स हे कोणाला बी मिळायची संधी मिळत नसते. तर हे आम्हाला मिळाली तर आम्ही ह्याचं सोनं करूनच